हरकर साहेब SDM असताना त्यांच्या हातून जे काही आमचे मूल्यांकन करण्यासाठी ज्या बाबी राहिल्या होत्या फक्त तेवढ्याच बाबी दुरुस्त करण्याचं काम हे या प्रशासनानं आता केलेलं आहे। जर शासनाला जर का टाळाटाळ करायची असेल तर आता लवकरच या आपल्या राज्य शासनाचं आता पावसाळी अधिवेशन चालू होणार आहे। पण पावसाळी अधिवेशनामध्ये आम्ही आमचा कायदा अंगडू करू। भगतसिंग यांनी बॉम्ब टाकून त्या न्यायालयामध्ये बॉम्ब टाकून आपला विरोध त्या इंग्रज शासनापुढे प्रगट केला होता। आमच्या या जालना नांदेड समृद्धी महामार्गाच्या आंदोलनाचा आजचा 54वा दिवस। या 54 दिवसामध्ये फक्त ज्या हरकर साहेब SDM असताना त्यांच्या हातून जे काही आमचे मूल्यांकन करण्यासाठी ज्या बाबी राहिल्या होत्या फक्त तेवढ्याच बाबी दुरुस्त करण्याचं काम हे या प्रशासनानं आता केलेलं आहे। परंतु आमचा मुख्य मुद्दा होता की मूल्यांकनाबाबत कोणताही निर्णय आतापर्यंत झालेला नाही किंवा त्याच्यावर निर्णय घेण्यातही आलेला नाही। आणि आता आम्हाला पण असं वाटलं की त्याच्यावर काही निर्णय आता शासन घेणार पण नाही, कारण आम्ही आता जवळपास 54 दिवसापासून या ठिकाणी बसलो आणि आतापर्यंत या निर्णयाबाबत कोणत्याही हालचाली आता शासनाकडून होताना दिसत नाही। फक्त या ठिकाणी येऊन आम्ही तुमच्या बाजू लावून धरल्या आणि 67 व्यक्तींचे आम्ही आता दुरुस्त्या केल्या आणि त्याचं मूल्यांकन सुद्धा काढणार होता, फक्त असं एवढं आश्वासन दिलं। परंतु त्या 64 पैकी फक्त 27 लोकांचं मूल्यांकन या 54 दिवसामध्ये या प्रशासनानं काढलेलं आहे। परंतु महत्त्वाचा जो विषय होता ते तर होत राहील, ते आता तुमच्या चुका होत्या, परंतु महत्त्वाचा विषय होता का मूल्यांकनाबाबत जर शासनाला जर का टाळाटाळ करायची असेल तर आता लवकरच या आपल्या राज्य शासनाचं आता पावसाळी अधिवेशन चालू होणार आहे। पण पावसाळी अधिवेशनामध्ये आम्ही आमचा कायदा अंगडू करू तर हे आता आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगणार नाही, परंतु आम्ही आता त्याची लवकरच बैठक या ठिकाणी घेऊन मग इथं न बसता मग कुठं बसायचं तसं त्याचा निर्णय लवकरात लवकर आम्ही घेऊ। परंतु आता ते घ्यायचे जर नसेल किंवा ते घेण्यासाठी आम्हाला मजबूर करायचं नसेल तर प्रशासनानं लवकरात लवकर निर्णय घेऊन आम्हाला लेखी कळवावे की तुमच्या जमिनीला एवढा भाव प्रत्येक गावामध्ये वेगवेगळा भाव असेल हे आम्हालाही लक्षात आहे। परंतु आमच्या मागण्या तुम्ही संपूर्ण करू नका, पण आम्ही जे खरेदी खत दाखल केले त्या खतापैकी एक जरी खरेदी खत धरलं आपण ग्राह्य धरलं तरी आम्ही आमचं हे आंदोलन या ठिकाणी आम्ही थांबवू आणि नंतर आम्ही लवादामध्ये जाऊ। परंतु तुम्ही जर का आम्हाला काहीच जर का देत नसेल, आम्ही जर का आंदोलनामध्ये एवढे दिवस बसून आमच्या हाताला जर काही लागणार नसेल तर आम्ही नक्कीच या ठिकाणाहून उठणार नाही। परंतु अधिवेशनामध्ये आम्ही आमचे काय करू, जीवाचं बरं वाईट करू किंवा अधिवेशनामध्ये आम्ही आमची बाजू कशी मांडायची, जसं की भगतसिंग यांनी बॉम्ब टाकून त्या न्यायालयामध्ये बॉम्ब टाकून आपला विरोध त्या इंग्रज शासनापुढे प्रगट केला होता, तसंच आम्ही आमचं काय करू हे आम्ही आता आमचं सांगणार नाही, आम्ही आमचं ठरवून त्याची रूपरेषा ठरवू।